बराचसा काळ आपल्या इतिहासामधला हा परकीय आक्रमकांचा काळ राहिलेला आहे. हो. तर अशी कोणती राणी आपल्या भारतातली सांगता येईल का आपल्याला, की जिनं परकीयांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलेलं होतं? हो. अशा अनेक राण्या आपल्याला सांगता येतील, की ज्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या सीमांवरती परकीयांशी लढल्या. हं, पण आत्ता मला अगदी प्रामुख्याने एक आठवतं ते म्हणजे आपण समुद्रकिनारपट्टीविषयी बोलतोच आहोत. बरोबर. तर भारतात जी सगळ्यात पहिली युरोपियन शक्ती आली ती म्हणजे पोर्तुगीज. आपण शिकलोय, की वास्को द गामा कसा वळसा घालून वगैरे आणि आपल्या देशामध्ये पोहोचला. तर पोर्तुगीज ही शक्ती आली आणि त्यांनी लिटरली पहिल्या 1 ते 2 दशकांमध्येच समुद्र किनारपट्टी व्यापून टाकली. त्यांच्या स्वतःच्या किल्ल्यांची मालिका त्यांनी उभी केली आणि हा जो त्यांचा प्रचंड वेग होता, ह्याला थोपवून धरणारी एक मोठी शक्ती उल्हालमध्ये जन्माला आली किंवा वाढली. तिचं नाव म्हणजे राणी अबाक्का. अच्छा. तर अबाक्का नावाच्या 1 नव्हे, 2 नव्हे, तर 3 राण्यांचे पुरावे आपल्याला भारतीय इतिहासामध्ये मिळतात. त्याच्यामुळे अबाक्का हे कधीतरी पदही वाटतं किंवा राणीचं नावही वाटतं. पण दुर्दैवाने अबाक्काविषयी जाणून घ्यायचं झालं तर आपल्याला पोर्तुगीजांच्या इतिहासातनं तिचे सगळे पुरावे शोधायची वेळ येते. तर ही जी अबाक्का होती, ही पहिली जी होती ती हिरिया म्हणजे ज्येष्ठ अबाक्का. तिची हं. मुलगी म्हणजे महादेवी अबाक्का. ही सगळ्यात मोठी लढवय्या होती. आणि त्या त्या तुलू वंशाच्या ह्या सगळ्या राण्या होत्या. तर यांच्याकडे मातृवंशीय पद्धती दिसून येते. मातृसत्ताक नव्हे, मातृवंशीय म्हणजे बहिणीकडनं पुढे जाणारी. त्याच्यामुळे जेव्हा महादेवी अबाक्का हिचा राज्याभिषेक झाला तो तिच्या मामाकडून झाला. किती इंटरेस्टिंग या सगळ्या गोष्टी आहेत. तर खूपच. 1544 मध्ये त्याने तिला सिंहासनावर बसवलं आणि लहानपणापासून तिचे गुरु, तिचा मामा, तिची आई ह्यांनी तिला मुलीसारखं वाढवलं होतं आणि ती युद्धकुशला होती. तिला घोडेस्वारी, नेमबाजी, इतर वेगवेगळ्या भाषा अशा पद्धतीने तिचं संपन्न व्यक्तिमत्व होतं. आणि पोर्तुगीज जेव्हा आले भारतामध्ये तर त्यांनी एक एक प्रांत व्यापून टाकायला सुरुवात केली, आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा फटका हा व्यापाराला झाला. कारण राज्य होती पूर्वी, जसं आपण म्हणतो की विजयनगरचं मोठं साम्राज्य होतं ते अनेक भागांमध्ये विभागलेलं होतं. तर त्या सगळ्या जे मांडलिक राज्य होते तर त्यांना व्यापाराचा स्वतंत्र अधिकार होता. तो कुठेही सार्वभौम राजांनी त्यांना बांधून ठेवलेलं नव्हतं. व्यापार स्वातंत्र्य हे मोठ्या प्रमाणात देण्यात आलं होतं. हे त्याच्या आधीच्याही काळामध्ये दिसून येतं. तर जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा त्यांनी स्वतःचे परवाने लगेचच इथे सुरू केले. म्हणजे तुम्हाला तुमच्याच बोटी इकडनं तिकडे हलवायच्या असतील, माल इकडनं तिकडे न्यायचा असेल, तर एवढा टॅक्स याच्यावरती भरावा लागेल. त्यानंतर याच अमक्याच दिशेला म्हणजे त्यांच्या शत्रूंशी तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार करू शकत नाही. हं, हं. असे अनेक त्यांनी कायदे तिथे थोपवण्याची सुरुवात केली आणि परवाने सुरू केले. आणि बघता बघता जखडून गेला तो आंतरराष्ट्रीय व्यापार आणि हे सगळं अबाक्काच्या लक्षात आलं, की पोर्तुगीज ही किती मोठी परकीय शक्ती आहे जिला आपण थोपवून धरलं पाहिजे. आणि ती अक्षरशः म्हणजे अग्निशिखेसारखी ह्या पोर्तुगीजांवरती तुटून पडली. म्हणजे काय तर तिने त्यांना जुमानलंच नाही आणि ती अतिशय निर्भय म्हणून तिला तिच्या प्रजेकडनं बिरुद काय मिळालं, अभया राणी. आमची राणी ही हो. कधीच कोणाला घाबरत नाही. म्हणजे बघा त्या प्रजेचा आत्मविश्वास कुठल्या कुठे असेल, त्याची पातळी काय असेल. तर अशा प्रकारे ही ही राणी अग्निबाणांच्या साहाय्याने पोर्तुगीजांशी तिच्या म्हणजे महादेवी अबाक्काबद्दलच बोलायचं झालं तर तिच्या 2 ते 3 लढाया या अतिशय मोठ्या लढाया तिने पोर्तुगीजांशी लढल्या. म्हणजे तिकडनं अगदी मोठ्या मोठ्या युद्धनौका येत असत आणि त्या येऊन अशा प्रकारे विध्वंस करत असत आणि मग म्हणजे प्रॉपर हे युद्धच तिथे लढाया होत असत. हं. तर अभया राणी जी होती ही घोड्यावरती स्वार होऊन सगळ्या सैन्यानिशी निघत असे आणि तिच्या सैन्यांमध्ये मुख्य म्हणजे सगळ्या समाजांचा सहभाग होता. म्हणजे कोळी समाज असेल किंवा इतर त्या काळातले दक्षिणेतले जे लढवय्या वंश होते आणि इतर काही जे होते, अशा सगळ्यांचा समावेश तिच्या सैन्यामध्ये होता. अतिशय सुंदर पद्धतीने तिचं म्हणजे तिचं सैन्य प्रशासन होतं. त्याच्यामध्ये तिने ज्याला आपण सैन्य तर म्हणतोच म्हणजे आर्मी, नेव्ही तिची खूप प्रगत होती. ओ, त्या काळात. त्या काळामध्ये. कारण मुळात समुद्रावरतीच सगळी युद्ध होत असल्यामुळे तो हे तिची पण गरजेचं हां, होतं ते मात्र. गरजेचं होतं त्या काळी. तर अशा प्रकारे तिने तिला एकदा तर पकडली गेली ती. पण तिने रातोरात कुठेतरी आश्रय घेतला आणि रातोरात 200 सैन्याला जमवून तिने पुन्हा एकदा त्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयवरती आक्रमण केलं दुसऱ्या दिवशी आणि 200 जण तिथेच कापून काढले. त्यात खुद्द तो व्हॉईसरॉयसुद्धा गेला आणि अशा पद्धतीने पुन्हा तिने राज्य प्रस्थापित केलं. आणि ही राणी पोर्तुगीजांशी लढली. गोव्याला जसा एक वेगळा मुक्तीसंग्राम करावा लागला भारताला, पोर्तुगीजांच्या विळख्यातनं कुठेतरी तो प्रांत परत मिळवावा लागला. जर राणी अबाक्का नसली असती तर
गोव्याच्या खालचा प्रदेश देखील पोर्तुगीजांनी गोव्यासारखाच तो घेतला असता, कारण गोवा हे त्यांचं मुख्य तळ होतं. पण तिची एवढी हिंमत होती की तिने गोव्याच्या खाली त्यांना सरकू दिलं नाही आणि दक्षिण भारत हा दक्षिण भारत राहिला. एवढे तिचे अनंत उपकार आपल्या देशावरती आहेत. तर ही राणी तिचा शेवटसुद्धा हा रणांगणावरती ती धारातीर्थी पडली पोर्तुगीजांशी लढता लढताच. तर अशा प्रकारे ती अनेक वर्ष तिने राज्य केलं.